सकाळ सकाळ चहाची गडबड, स्वयंपाकाची गडबड, तसेच सगळ्यांचं आवरून द्यायचं, या गोष्टी आपल्याला सकाळ सकाळ खूपच घाई असते. त्यामध्ये मी आज ठरवलं की आज एक वेगळा व्हिडिओ बनवायचा. तर बघा, सकाळचं मी 6 ते 7:30चं मी रुटीन दाखवणार आहे. तर सकाळ सकाळ 6 वाजताच देवपूजा झालेली आहे. देवपूजा झाल्यानंतर मी थोडीशी उपासना केली. माझ्यानंतर आई उपासना करत होत्या. तर त्यांना बैठकीला जायला आवडतं, त्या सद्गुरूंच्या खूप भक्त आहेत. तर बघा, इथे मी चहा ठेवलेला आहे आणि चहामध्ये मी ब्लॅक टीच घेते. तर मला दुधाचा चहा आवडत नाही, कारण दुधाच्या चहाने खूप पित्त होते, म्हणून मी काळा चहाच घेते. तर बघा, आता याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकते. त्यांना पण जास्त घट्ट दुधाचा चहा आवडत नाही, कारण त्यांना पण पित्ताचा त्रास होतो. त्याच्यामुळं मी निम्मं दूध आणि निम्मं पाणी टाकलेलं आहे. जर तुम्हाला जास्त दुधाचा चहा प्यायचा असेल तर त्याच्यामध्ये चहा पावडरसुद्धा जरा जास्त उचलून टाकायची. तर बघा, आपला छान 5 मिनटं चहा उकळलेला आहे. चहा उकळल्यावरच टेस्टी लागतो. तर तुम्ही याच्यामध्ये आलंसुद्धा किसून टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हवा असेल तर इलायचीसुद्धा बारीक करून टाकल्यास चहा एकदम टेस्टी बनतो. आता आम्ही दोघीजणी अगोदर चहा घेणार आहोत आणि चहा घेतल्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहोत. तर बघा, आमच्या घरामध्ये दोघंजण खूप आगाऊ असल्यामुळं आमच्या घरामध्ये कप टिकत नाही. तर आम्ही फुलपात्रामध्ये चहा घेतलेला आहे आणि बघा, चहा घेतल्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी. तर बघा, तुम्हाला समजलंच असेल की आज भाजी काय बनवायची आहे. तर घरामध्ये वांगे, आईंनी गावाकडनं वांगी आणलेली होती. तर त्यामधली जे कवळे कवळे वांगे होते त्याचे मी मसाला वांगं किंवा सुकं वांगं, मसाला वांगं आणि सुकं वांगं बनवून ते वांगी संपवली. तर आता मोठे मोठेच वांगे राहिलेले होते आणि त्याच्यामध्ये बी थोडंसं निब्बर होतं. त्याच्यामुळे मी ठरवलं की आज डाळ वांगं बनवायचं. डाळ वांगं सर्वांनाच आवडतं, त्याच्यामुळं मग म्हटलं आज वेगळं काय बनवण्यापेक्षा, भरीत बनवण्यापेक्षा डाळ वांगंच बनावं. त्याच्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे. 10-5 मिनटं हरभऱ्याची डाळ भिजत घालायची. हरभऱ्याची डाळ टाकल्यास डाळ वांगं छान लागतं. तर बघा, मी वांग्याच्या फोडीमध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण की वांग्याच्या फोडी काळ्या पडतात. तर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. लाल मिरच पावडर ही आमची घरातली घरगुती लाल मिरच पावडर आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद पण टाकलेली आहे. तेलामध्ये तिखट टाकलं की वांग्याला तरी पण येते, पण मी कसं पातळ भाजी बनवायची असल्यावरती तेलामध्येच लाल तिखट टाकते. तर ती सवय झालेली मला, त्याच्यामुळे मी आता त्याच्यामध्ये वांग्याच्या फोडी पण टाकलेल्या आहेत. छान मस्त परतून घेऊया थोडंसं, कारण की बुडाला लागायचं नाही त्याच्यामुळं. आता आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकायची आहे. छान मस्त मिक्स केल्यानंतर आता आपण डाळ टाकून घेऊया. डाळ पण टाकलेली आहे मी. तर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे, मी डेली यूजसाठी बादशाह म्हणजे सब्जी मसाला मी वापरते. तर तो मी सब्जी मसाला टाकलेला आहे आणि थोडासा मटण मसाला टाकायचा. तर डाळ वांगं छान लागतं, त्याच्यामुळं मी प्रत्येक भाजीमध्ये सब्जी मसाला टाकते. चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान परतून घेऊया. आता आपल्याला हे वाफेवरच शिजवायचं आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. तर बघा, डाळ वांगं छान वाफलेलं आहे. आता एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. जर वाटलं थोडंसं लागायला लागलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि परत झाकून ठेवायचं. तर बघा, वांगं चांगलं शिजलेलं आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा बारीक कूट टाकते. नाही टाकलं तरी चालते, नाही टाकलं तरी पण छान लागते आणि टाकल्यावरती पण छान लागते. तर मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आता डाळ वांगंसुद्धा छान झालेलं आहे. तर आता झाकून ठेवूया आणि बाजूला उतरून घेऊया आपण. आता आपल्याला बनवायचा आहे शिरा, आणि शिरा बनवण्यासाठी मी कढईवरती ठेवलेली आहे. रवा पण घेतलेला आहे. रवा मीडियम आहे, जास्त जाडसर मोठा पण घ्यायचा नाही, कारण मोठ्या रव्याचं उपीटच बनवायचं आणि छोट्या रव्याचा शिरा बनवायचा, छान लागतो. तर आता मी तूप टाकलेलं आहे 1 चमचा आणि त्याच्यामध्ये रवा टाकून छान भाजून घ्यायचा. रवा जर चांगला नाही भाजला तर शिरा एकदम चिकट चिकट होतो, मोकळा होत नाही. त्याच्यामुळं लालसर असा चांगला परतून घ्यायचा मस्त.
हवं तर तुम्ही अजून थोडंसं तूप टाकून, मला जास्त तूप आवडत नाही म्हणून मी थोडंसंच तूप टाकून भाजून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर बघा चांगला भाजून झालेला आहे रवा. आता मी कढई ठेवलेली आहे आणि आता परत 2 चमचे तूप टाकलेलं आहे. पोहे खायच्या चमच्यानेच 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता 1 ग्लास पाणी टाकणार आहे मी आणि 1 वाटी आपला रवा आहे छोट्या वाटीने. आता आपण याच्यामध्ये साखर टाकूयात आणि मस्त उकळी येऊन देऊया पाण्याला. पाणी छान गरम झालेलं आहे. आता उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे. तर बघा पाण्याला छान उकळी पण आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया आणि मस्त परतून घेऊया त्याच्यामध्ये. तर बघा मी रवा कसा टाकलेला आहे. जर तुम्ही एकदमच ओतला तर गाठी बनतील, त्याच्यामुळे मी जसा टाकते तसाच टाकायचा, अजिबात गाठी होत नाहीत. आता छान आपण चमच्याने हलवूया, कारण की बुडाला लागणार नाही आणि गाठी पण होणार नाही, त्याच्यामुळं सतत हलवत राहायचं. तर बघा घट्ट झालेला आहे शिरा आणि रवा पण छान शिजला पाहिजे आतमध्ये. तर आपण याच्यावरती 5 मिनिटे झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया. तर बघा 5 मिनिटानंतर आपला शिरा छान लुसलुशीत झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट झालेला आहे. तर आज बीजा असल्यामुळं आई म्हटल्या की थोडंसं गोड काहीतरी बनव, म्हणून मी शिरा बनवलेला. आता मी इकडे कणिक मळलेली, तर मी भाजी बनवतानाच कणिक मळून घेतली होती आणि 15-20 मिनिटं भिजत ठेवलेली. तर थोडंसं तेल लावून अजून एकदा पीठ मळून घेते आणि आपल्या आता फक्त चपात्या राहिलेल्या आहेत. तर रोज टिप्स आणि हे वेगळे व्हिडिओ टाकून म्हटलं थोडंसं एक ब्लॉग पण टाकावं सकाळचं मॉर्निंग रुटीनचा, म्हणून मग मी आज हा शूट केलेला. तर बघा चपाती छान लाटून घेतलेली मी. व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून लाटण्याचा व्हिडिओ काढला नाही, डायरेक्ट भाजण्याचाच दाखवला. तर बघा चपाती पण छान मस्त फुगलेली आहे. आता आपण चपातीला तेल लावून घेऊयात. आणि चपाती भाजली की आता आपल्याला व्हिडिओ ही सगळ्यात शेवटी छोटी चपाती राहिलेली होती. तर म्हटलं ही परी म्हणत होती माझ्यासाठी छोटी चपाती बनवतो, तिच्यासाठी छोटी चपाती बनवली. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार. तसेच तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील, मी कोणत्या ॲपमधून एडिटिंग करते, कशी करते, हा जरी व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी त्यावरती नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद.